कधी कधी आपण पनीर तर आणून ठेवतो, पण त्याचं काय करायचं हा काय प्लॅन आपला शिजलेला नसतो. मग त्यावेळेस असा होतो घोटाळा. मस्त असा टेस्टी घोटाळा कुणाला नाही आवडणार हो. माझ्याकडून पण आज घोटाळा झाला आहे बघा. मस्त टेस्टी घोटाळा झाला आहे. तुम्हीसुद्धा बनवला ना तर तुमच्या घरीसुद्धा सगळे म्हणतील हा घोटाळा लय भारी आहे बघ. मस्त असा पनीर घोटाळा आपण आज बनवणार आहे. एक नंबर रेसिपी आहे. एकदा बनवली ना चाटून पुसून खातात बघा पोरं. आणि माझ्या घरी तर आठवड्यातून एकदा हा घोटाळा करावाच लागतो आहे. तर त्यासाठी बघा मी पनीर आणलं होतं आणि ते सगळं पनीर मी आता किसून घेतले. आता पनीर किसल्यानंतर आपण आपला भाजीपालासुद्धा आता चिरून घेतला पाहिजे. त्यासाठी मी कांदे घेतलेत 2-3 बघा. ते एकदम बारीक चिरून घ्यायचेत. मोठे मोठे म्हणजे मीडियम साईजचे कांदे घेतलेत. ते 3 किंवा 4 कांदे जरी तुम्ही सोलून घेतले ना चिरून तरीसुद्धा चालेल. कांदा जितका जास्त असेल ना तेवढा आपला घोटाळा मस्त होणार आहे. त्यामुळे बघा 3 ते 4 कांदे आपण मस्त असे बारीक चिरून घ्यायचेत. आणि त्यानंतर आपण यामध्ये मिरचीसुद्धा घालणार आहे. हिरवी मिरची तुमच्या तिखटानुसार घालायची आहे. खूप जास्त जर तिखट असेल तर एखादी तुम्ही घातली तरीसुद्धा चालेल. ह्या मिरच्या काही जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे मी 3 घातल्यात. बारीक चिरून घेतले. यामध्ये आपण ढोबळी मिरचीसुद्धा टाकणार आहे. त्याची चव मात्र एक नंबर लागते बघा याच्यात. तुम्हीसुद्धा ढोबळी मिरची नक्की वापरा याच्यामध्ये. आता मिरची बारीक चिरून झाल्यानंतर बघा आपण ढोबळी मिरचीसुद्धा घालणार आहे. अगदी छोटीशी असली ना तरीसुद्धा चालेल, पण एवढी असेल तर 1 घाला. मोठी जर असेल तर अर्धी घाला. खूप जास्त पण ढोबळी मिरची यामध्ये घालायला नको. ढोबळी मिरची म्हणा किंवा शिमला मिरची म्हणा, नाहीतर ढोबळी मिरची म्हणले म्हणून आणि तुम्ही कमेंट करायचं ही कसली असते ढोबळी मिरची. तर ही शिमला मिरची आणि ढोबळी मिरची दोन्ही एकच आहेत. आता ही मिरचीसुद्धा मी एकदम बारीक चिरून घेतली आहे बघा. आणि आता त्यानंतर आपण टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचं आहे. यामध्ये फारसं टोमॅटो घालायचं नाही आहे. मोठा जो असतो ना तो एक मी टोमॅटो इथं घातलेला आहे बघा. तोसुद्धा एकदम बारीक चिरून घालायचा आहे. तुम्हाला जर टोमॅटो लागायला नको म्हणून जर प्युरी जर बनवणार असाल तरीसुद्धा चालेल. टोमॅटोची प्युरी करून जरी टाकली ना यामध्ये तरीसुद्धा चालते. नाहीतर असंच टोमॅटो जरी शिजवला ना तरी एकदम पूर्ण शिजून जातो त्यामध्ये. आता आपलं सगळं रेडी झालेलं आहे बघा. कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचे. तेल थोडंसं जास्तीचंच घाला. म्हणजे नेहमीची आपण भाजी बनवतो त्याच्यापेक्षा 1 पळी जास्तीचीच घालायची. म्हणजे मस्त चमचमीत आपला घोटाळा होणार आहे. आणि याच्यामध्ये बघा बटर एवढं नक्की घाला, कारण बटरमुळं टेस्ट एक नंबर लागते ह्याची. कांदा आधी आपण घातला आहे. कांदा मस्त असं परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये मिरचीसुद्धा लागलीच घालायची. म्हणजे कांद्यासोबत मिरचीसुद्धा मस्त अशी परतवली जाते. तिखट लागणार नाही तुम्हाला ती, म्हणून कांदा चांगला परतवून घेतला आहे बघा. मीठ जर घालणार असाल तर घाला बघा, म्हणजे पटकन का नाही कांदा शिजून जाईल तुमचा. आणि आता आपण याच्यामध्ये बघा ढोबळी मिरची जी शिमला मिरची चिरली होती तीसुद्धा यात घालून घ्यायची. म्हणजे कांद्यासोबत ह्या मिरच्यासुद्धा चांगल्या भाजल्या जातील, परतल्या जातील बघा. आलं लसणाची पेस्ट घातली आणि यानंतर मग आपण शिमला मिरची घालायची. आलं लसूण यामध्ये घातले म्हणजे त्याचं कच्चं पण निघेल, चांगलं परतवलं जाईल. म्हणून आलं लसूण आपण कांद्यासोबत परतवून घ्यायचं. आधी जर घातलं तर ते थोडंसं करपवून जातं. कांद्यासोबत मस्त असं आलं लसूण ना छान परतलं जातं. आता आपण टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर आता मिक्स करूया. हे आधी मिश्रण सगळं शिजवून घ्यायचं आहे चांगलं आणि नंतर मग आपण आपले बाकीचे मसाले यामध्ये वापरायचे. आता याला काय करायचं आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे. मस्त झाकण ठेवा. चांगली वाफ येऊ द्या 1-5 मिनटं. आता जो आपण टोमॅटो टाकला आहे तो पूर्ण टोमॅटो यामध्ये शिजला पाहिजे असं आपण याला परतवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर जर याच्यासोबत घातली ना तर एक नंबर टेस्ट आपल्या या घोटाळ्याला लागणार आहे. आता मी कोथिंबीर घातल्यानंतर आणखीन 5 मिनटं झाकण ठेवणार आहे आणि त्याला चांगलं शिजून देणार आहे. म्हणजे टोमॅटो यामध्ये मस्त असा शिजला जाईल. आपण प्युरी करायची पण काही गरज नाही. टोमॅटो मस्त असा शिजतो याच्यामध्ये. आता बघा मस्त शिजलेला आहे टोमॅटो. दुसरीकडे गॅसवर ना आपण तोपर्यंत ग्लासभर पाणी गरम करायला ठेवायचं आहे बरं का, कारण गरम गरम पाणीच आपण यामध्ये वापरायचं आहे. हळद, लाल तिखट, धणे पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला यामध्ये मी घालून घेतला आहे. थोडासा व्हिडिओ माझा ना मला वाटलं व्हिडिओ चालू आहे पण व्हिडिओ बंद होता त्यामुळे थोडंसं स्किप झालं आहे बरं का. तिखट इथं आपण आपल्या इच्छेनं घाला. तुम्ही किती तिखट घालताय ना त्याच्यानुसार. मी इथं 3 चमचे घातले कारण आम्ही जरा थोडं जास्तीचंच तिखट खातो. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर
आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। पावभाजी मसाला जर असेल तुमच्याकडं तर तो सुद्धा अर्धा चमचा घाला, म्हणजे मस्त टेस्ट आपल्या घोटाळ्याला लागते। आता वाफ काढून घ्या 5 मिनटं आणि 5 मिनटानंतर बघू शकताय मस्त असा आपला हा ग्रेव्हीचा म्हणजे जो मसाला आहे ना ते एकदम ग्रेव्हीसारखा मसाला तयार झालेला आहे। एक नंबर मसाला आपला तयार झाला आहे। यामध्येच आपण पनीर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर टाकल्यानंतर मस्त सगळा मसाला आपल्या या पनीरला लागणार आहे आणि एक नंबर टेस्टी लागणार आहे हा घोटाळा। पनीर टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया सगळं आणि आपण गरम पाणी जे करून ठेवलं होतं त्यातलं थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये आपण वापरणार आहे। गरम पाण्यामुळे मस्त टेस्टसुद्धा लागते आणि पदार्थाची चवसुद्धा उतरत नाही। आता सगळं पनीर यामध्ये एकत्र केल्यानंतर थोडंसं पाणी घालूया। तुम्हाला कितपत पातळ हवं आहे ना तेवढं तुम्ही घालून घ्या। मी इथं वाटीभरच पाणी घातले, मीठ घातले चवीनुसार, कोथिंबीर घालायची आणि कसुरी मेथीसुद्धा घालायची बघा। कसुरी मेथीमुळं मस्त टेस्ट लागते पनीरला। पनीरची कुठलीही भाजी असू द्या तुम्ही त्यामध्ये कसुरी मेथी नक्की वापरा। आणि मस्त असा आपला घोटाळा झालेला आहे बघा तयार। एक नंबर रेसिपी आहे, बनवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि दिसायला जेवढी छान आहे ना तेवढीच छान खायलासुद्धा लागते। आता या पनीरमध्ये जर तुम्ही हा एक पदार्थ घातला ना तर तुमच्या या घोटाळ्याची चव ना डबल टिबल होणार आहे बघा। हे आहे चीज, मस्त असं एक क्यूब यामध्ये किसून टाकली ना अप्रतिम चव लागणार आहे तुमच्या घोटाळ्याला। तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि चीजसुद्धा नक्की वापरा, कारण चीजमुळे जी टेस्ट लागते ना ती कुठेच लागणार नाही। आपल्याला जर स्ट्रीट फूड जर बनवायचं आहे ना तर एकदम सगळ्याच वस्तू वापरायच्या स्ट्रीटसारख्या, म्हणजे एक नंबर चव लागते। म्हणजे बाहेर खाल्ल्यासारखं वाटतं हो, घरात खाल्ल्यासारखं नाही वाटणार तुम्हाला। वरनं मस्त कोथिंबीर घातली आणि आपला हा घोटाळा तयार झाला आहे बघा। आणि घोटाळा करायचा तर एकदम परफेक्ट घोटाळा केला पाहिजे, त्याच्यासोबत पाव हे आलेच पाहिजेत। मस्त असे पाव बघा, तूप टाकले मी आणि दोन्ही बाजूनी मस्त असे आपले हे पाव भाजून घेणार आहे। मधून चिरून घेतलेत आणि दोन्ही बाजूने छान असे पाव भाजून घेणार आहे। एक नंबर आपली रेसिपी आहे, तुम्ही जरूर ट्राय करा। आणि गरमागरम पावासोबत हा घोटाळा खाल्ला की तुम्ही म्हणाल घोटाळा असावा तर असा। व्हिडिओ आवडला असेल तर काही घोटाळा न करता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का।